महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शिंदखेडा तालुक्यात राजकीय उलथापालथ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाश चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश। शिंदखेडा तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते व माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटमध्ये अधिकृत प्रवेश केला। विशेष म्हणजे हा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। प्रकाश चौधरी यांच्यासोबत माजी सैनिक भूषण पवार, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील, मुरलीधर माळी, देवाराम चौधरी, गुलजार सिंह गिरासे, राजेंद्र बडगुजर, जितेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, सचिन चौधरी आणि सागर बडगुजर यांचाही शिंदे गटात समावेश झाला। उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात। यावेळी बोलताना प्रकाश नाना चौधरी म्हणाले की समाजासाठी अधिक प्रभावी आणि व्यापक काम करण्याच्या उद्देशाने आम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे। जनतेच्या प्रश्नांवर ठोसपणे काम करून विकासाला गती देण्याचा आमचा प्रयत्न असेल। दरम्यान धुळे येथील माजी महापौर भगवान बापू गरणकाळ यांनी देखील शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला। या सर्व प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हाध्यक्ष मनोजदादा मोरे तसेच शिंदखेडा शहर अध्यक्ष सोनू वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। या घडामोडींमुळे शिंदखेडा तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर याचा स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील, शिंदखेडा। शिंदखेडा तालुक्यातील सर्वच मंडळी, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील सुद्धा काही मंडळी, या पत्रकार मंडळी या आजच्या सोहळ्यामध्ये सामील झालेलो आहोत आणि प्रवेश सोहळा या ठिकाणी झालेला आहे। आमच्या शिंदखेडा तालुका सुद्धा आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये विलीन केलेला आहे आणि आम्ही यापुढे बापूजी सोबत आणि शिवसेनेसोबत आमचे धुळे जिल्ह्याचे मनोजजी मोरे हे सुद्धा आमच्या सोबत आहेत। हे सगळेजण मिळून आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची फार मोठ्या प्रमाणावर बोट बांधणार आहोत। यापुढे शिवसेना जिंदाबाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।